संक्रांत आली की घरात आपोआप गडबड सुरू होते. आई म्हणते, उद्या भोगी आहे, भाजी कापायची आहे. आपण विचारतो, आई भोगी म्हणजे काय? आणि आई हसते, कारण तिला माहीत असतं, हा प्रश्न प्रत्येक पिढी विचारते. संक्रांत म्हणजे नेमकं काय? संक्रांत म्हणजे सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणं. पण आपल्याकडे फक्त राशी बदलत नाही, ऋतू बदलतो, हवा बदलते, शरीर बदलतं. संक्रांतीपासून सूर्य उत्तरायणाला जातो, म्हणजे दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात, थंडी कमी व्हायला लागते. म्हणूनच जुनी माणसं म्हणायची, संक्रांत म्हणजे नवीन सुरुवात. मग भोगी का साजरी करतो? संक्रांतीच्या एक दिवस आधी आपण भोगी साजरी करतो. भोगी म्हणजे काय? भोगी म्हणजे जुने सोडायचं, नवं स्वीकारायचं. पूर्वी शेतकरी लोक नवीन पीक येण्याआधी घरातली जुनी, न वागरणारी लाकडं, जुन्या वस्तू एकत्र करून भोगीची आग पेटवायचे. ती आग म्हणजे जे संपले ते सोडून दे. म्हणजे भोगी फक्त सण नाही, ती एक मानसिक साफसफाई आहे. भोगीची भाजी एवढी खास का? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, भोगीची भाजी का? भोगीच्या दिवशी आपण एक दोन नाही तर सगळ्या भाज्या घालून भाजी करतो. का? कारण हिवाळ्यात शरीर थंड झालेलं असतं, पचन मंद असतं, रोग प्रतिकारशक्ती कमी असते. भोगीची भाजी म्हणजे प्रकृतीने दिलेलं औषध. वांग, मटार, गाजर, मेथी, पालक, चवळी, हरभरा, शेंगदाणे, तीळ, प्रत्येक भाजी शरीराला वेगवेगळं बळ देते. म्हणजे भोगीची भाजी म्हणजे संपूर्ण शरीरासाठी संपूर्ण आहार. तिळगुळ का देतो? संक्रांतीला आपण तिळगुळ देतो आणि म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हिवाळ्यात शरीर जसं कडक होतं तसं मनही कधी कधी कडक होतं. तीळ शरीराला उष्णता देतात, गूळ रक्त शुद्ध करतो आणि गोड बोला मन साफ ठेवायला सांगतं. म्हणजे तिळगुळ फक्त खाणं नाही, तो एक सामाजिक नियम आहे. संक्रांत म्हणजे काय शिकवते? संक्रांत आपल्याला सांगते, जसं सूर्य दिशा बदलतो तसं माणसालाही कधी कधी दिशा बदलावी लागते. जुनी कटुता, जुने राग, जुने दुःख भोगीच्या आगीत टाकून द्यायचे आणि नव्या दिवसात गोडपण घेऊन जायचं. शेवट साधा पण खोल. आज आपण पतंग उडवतो, छान आहे, पण खरं सांगायचं तर संक्रांत फक्त पतंगांची नाही, ती आहे शरीर, मन आणि नात्यांची साफसफाई. म्हणूनच संक्रांत साजरी करतो आपण.